दांडी गोल. थँक्यू. जे परफेक्ट एक्झिक्युशन दाखवले या बॉल मध्ये, जे प्लॅनिंग बनवले ते एक्झॅक्ट परफेक्ट दाखवलंय. आणि तो पहिलाच बॉल यॉर्कर ब्रह्मास्त्र आणि पहिला बॉलवरती विकेट मिळाला. 0 वरती पहिला धक्का आणि माघारी परतले गेले बॅटर कैलास. नवीन बॅटर दामू. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 0 वरती 1 धक्का असा बसताना अक्षय कोळीला पाहिला. याच गोष्टीचा उल्लेख केला होता की आधी बाले किल्ला आहे नांदकर संघाचा आणि तिथे त्यांना ठाऊक आहे या खेळपट्टीवरती भरपूर बॉलिंग केलं त्यामुळे त्यांना हवे तिथे टप्पे टाकू शकतात. आणि तेच पाहायला मिळालं. अक्षय कोळीचा पहिलाच बॉल एक्झिक्युशनने परफेक्ट दाखवला आणि क्लीन बोल्ड तिकडे फलंदाज माघारी परतला गेला. दामू स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा सुरुवात करतो अक्षय. दुसरा बॉल. थोडी लेंथ आता पाठी ठेवली पण वेगाने निघून गेल्या. लेंथ थोडी मागे केली होती पण वेग बघा किती जास्त होता. हा रिप्ले पहा. टप्पा पडला आणखी जास्त बॅटरच्या जवळनं पुल करायचा प्रयत्न जरूर होता. बॅट स्विंग चांगली होती पण बॉलची जी मेरिट आहे ना ती कळाली नाही आणि त्याचाच स्विंग यांना मिस डॉट बॉल. आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडू फेकून झाले. धाव फलकावरती 0. 1 विकेटच्या नुकसानवर. इताडे गावचे गोड व्यक्तिमत्व सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आता रिवर्स खेळायचं होतं. बॅटची एज लागली तिकडे. पाहावं लागेल. अपील जोरदार होती पण डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अक्षय कोळी काय कमालीची बॉलिंग केली. ऍक्शन रिप्ले पहा. हलकीशी बॅटची एज टप्पा पडला त्यानंतर एक टप्पा पडून आय गेस बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि त्याचाच मदतीनं जर बघितलं गेलं तर आतापर्यंत धावफळकावरती धावा आपण पाहतोय 0 आकड्यावरती. 3ही चांगले बॉल आहेत. पुन्हा पायावरती बॉल लागला. बॅटला लागला मग पायावरती आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकामध्ये एक धाव फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली. 1 विकेट गमावताना 4 बॉल फेकलेत. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि ज्या पद्धतीने बॅटला बॉल लागून पायावरती आला ना मी म्हणेन की दामू थोडे नशीबवान राहिले कारण की जेव्हा बॅटची इनर एज लागते आणि बॉल आतमध्ये येतो ना तो यष्टांवरती अधिक जाताना चान्सेस असतात आणि भरपूर वेळा आपण प्ले डाऊन होताना आपण बॅटरला पाहतोय पण इथे पायावरती बॉल लागला जो तो म्हणेन मी का तो भाग्यशाळी राहिला कारण की यष्टांवरती देखील जाऊ शकला असता. समोर खेळायचं होतं. ड्राईव्ह करायचं होतं. कडेला बॉल लागलाय आणि धक्का मिळताना फलंदाज बाद होते सुजित. आउटसाइडर एज लागली बॅटची आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली. शॉट थर्ड मानला. दरम्यान नांदकर गावचे सन्मान्य दयानंदजी पाटील साहेब दयानंदजी कोळी साहेब यांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती मोस्ट वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय जानू अजय स्मृती चषक 2025 मध्ये खंडू आलेत नवीन बॅटर. 2 विकेटच्या नुकसानवरती धाव 1 आहे. 5 बॉल फेकून झालेत. अक्षय कोळीचं पहिलं षटक जे कमालीच राहिले. फ्रंट लाईन बॉलर आहे या संघाचा आणि ते फ्रंट लाईन वाला काम केलंय. अक्षयचा हा बॉल खंडू करिता टर्न केलं. गतीचा वापर बरोबर केला. फार काही नाही केलं फक्त दिशा दिली आणि त्यानंतर दशा बदलवली. धावा शेवटच्या अंतिम बॉलवरती 4. षटक पहिलं समाप्त झालं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस टोटल धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 5 आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानवर.
एका षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस पहिल्या बॉलवरती विकेट, मग 2 डॉट, मग सिंगल, मग पुन्हा विकेट आणि त्यानंतर खंडूच्या बॅटमधनं चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 5 या आकड्यावरती. 3 षटकांची मॅच पाहतोय. मेगा फायनलचा दिवस. जानू स्पोर्ट्स सीताडे आयोजित स्वर्गीय जानू अजय स्मृती चषक 2025 चा फॉर्मॅट. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. 3 दिवसाची फॉर्मॅट असलेली स्पर्धा, 3 दिवस चालत असलेली ही स्पर्धा पाहिली. ज्याचा आज शेवट. पहिलाच बॉल समोर हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचं होतं आणि त्यानंतर स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला शुभमने स्टॉप तर केलं. फेकी करेपर्यंत 1 धाव आणि एका धावेच्या मदतीनं 6 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आता खंडू स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा आला. खरं तर मागच्या मॅच मध्ये खंडूच्या बॅटमधनं आपण 2 मोठे फटके पाहिले होते आणि त्या अशा पोझिशनला आलेले की जिथे संघाला गरज होती. आणि आता देखील मी म्हणेन की संघाला ट्रिपल एस सावध संघाला खंडूची गरज आहे त्या बॅटिंगची. शिलेदार प्रमुख आहे या संघाचा, पण तो शिलेदार आता इथे या रणांगणावरती त्या प्रकारचे युद्ध दाखवेल का? इताडे किरवलीचा उपसरपंच सन्मान्य राकेशजी दिगाडकर साहेबांच्या माध्यमातून 6च्या बाहेर कॅच घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हवेत बॉल. अक्षय पोहोचले होते तिकडे, पण त्यानंतर दूर होता बॉल. प्रयत्न जरूर केले. म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. ते प्रयत्न जरूर केले, पण बॉल दूर होता आणि त्याचाच मुळे जर बघितलं तर 2 धावा कंप्लीट केला आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि देन डबल. टोटल 8 धावा फलकावरती. फुलटॉस बॉल हा देखील ऑन साइडला. गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिकडे. एक टप्पा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. बॉल तयार. स्टेप आउट करून खेळायचं होतं. कडेला लागला. पाठी बॉल चालला. फाईन ठेवलेत क्षेत्ररक्षक. फिल्डिंग सेटअप जर बघितला गेला तर फाईन लेग आहे. डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा मधोमध तिकडे भरपूर फाईन क्षेत्ररक्षक ठेवला होता. त्यानंतर स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि ऑफ साइडचा जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर. अशा प्रकारचा फील्ड सेटअप आता फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आतमध्ये आणलेत आणि त्यानंतर कव्हर पॉइंट असा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार पुन्हा. हवेत खेळल्यात. उंचीवरती बॉल आहे. डिस्टन्स तितका मेंटेन नाही झालेला आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते. धक्का मिळताना आणखी एक. दामू माघारी परततील. हा 3रा धक्का. दरम्यान सन्मान्य अरुणजी म्हात्रे साहेब सावतगावचे गोड व्यक्तिमत्व, त्यांचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. ट्रिपल ए स्पोर्ट्स सावध आणि अगेन्स्ट आपण गावदेवी स्पोर्ट्स नांदकर अशा 2 संघांमध्ये मॅच पाहतोय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील 5 बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 13 वरती 3. थोडी धावा कमी दिसत आहेत. धाव्यांची गती जी आहे ती कमी आहे आणि आज आपण भरपूर लो स्कोरच्या मॅच पाहिल्या. नांदकर संघाने देखील एक लो स्कोर डिफेंड केला. त्या आधीची मॅच देखील लो स्कोरचीच आपण पाहिली होती. सो आजचा दिवस या खेळपट्टीवरती मी म्हणेन की बोलबाला जो आहे तो सध्या तरी बॉलर्सचा राहिलाय. डेड बॉल, मृत चेंडू. थोडं पद्धत आली त्यामध्ये अडथळे. ऑलवेज पाहतोय की एखाद्या गोलंदाजाला त्याचा सर्वात महत्वाची गोष्ट त्याचा रनअप आहे. तुमचा रनअप जितका कॉन्फिडंट असेल ना, तितक्याच योग्य पद्धतीने तुम्ही जिथे प्लॅनिंग करून बॉल ठरवता टाकायचा तो पडतो. आणि इथे तेच पाहायला मिळालं. डिफिकल्टीज थोड्या अडचणी आल्या, त्याच्यामुळे त्याने परखलं होतं की प्रॉपर रनअप नाहीये. डिसाइड केला बॉल नाही फेकायचा. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न होता. फक्त उंचीवरती बॉल आहे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल इथे कंप्लीट केलाय. दरम्यान ओमी सुतार समालोचक यांचा इथे शुभागमन झाला. त्यांचा देखील आवाज आपण थोड्या वेळानंतर ऐकायला मिळेल.
मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता आणि दुसऱ्या दिवसाचा अंतिम विजेता दोघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. आई एकवीरच सावध आणि योगेश 11 आमने ब या दोन्ही टीमला मी विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर होणारी मॅच जानू स्पोर्ट्स इताडे आणि मकरन स्पोर्ट्स मुठवल. धाव फलकावरती 15 धावात, 2 षटक कंप्लीट झालेत. 7.50 अवरेजने आतापर्यंत 15 धावा फलकावरती. आता शेवटचं अंतिम षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय तेटे. पहिला बॉल लोवर फुल टॉस होता, कार्पेटच्या साहाय्याने खेळलेत, मिड विकेटला बॉल चालला. एक धाव, बॉल उचलून फेकी करेपर्यंत एका धावेवरती थांबावं लागेल. नॉन सायकरला धोका देखील आहे, पण सावरलंय स्वतःला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 3ची सुरुवात झाली. धावा फलकावरती 16 वरती 3 आपण पाहतोय. असंच चालत राहिलं. 7:38 7:30 जो आपण सरासरी पाहिली, ज्या अवरेजने धावा बनवल्यात 21 ते 22 धावा बनतील. आणि ज्या की मी म्हणेन की नानकर संघाच्या अगेन्स्ट त्यांचा बाले किल्ल्यावरती कमी दिसतील. ऍटलिस्ट 30 या 35 एक फाईट जरूर होईल. इथे देखील फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक तिकडे, मिसफील्ड, भरपूर मोठी चुकी आहे. कंट्रोल मध्ये होती बॉलिंग युनिट, पण आता इथे स्ट्रगल करणारा सावध संघाला धावा 4 मिळाल्यात. आलाय चौकार. वीस धावा फलकावरती चौकाराच्या मदतीनं. थर्ड बॉल, समोर खेळायचा प्रयत्न आहे, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवला बॉल अक्षयने. फेकी करेपर्यंत 1 आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक वाढताय. धावा जाऊन पोहोचला गेला 21 आकड्यावरती. 3 चेंडू फेकून झालेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर बघितला गेला तर 16 होत्या. त्यानंतर या षटकामध्ये एक चौकार, 2 सिंगल आलात. पायावरती ठेवलेला बॉल स्वीप केला. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जरूर आहेत, फेकी करतील. आणि फेकी करेपर्यंत जर बघितलं तर आता 2 धावा तिकडे आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फळकावरती 23 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. शेवटचे 2 बॉल, सेकंड लास्ट अँड लास्ट, हे 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 23 धावा आहेत. इकडनं या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर 30 प्लस एक मोठा फटका आला तर 30. हा टार्गेट जरूर दिसेल. सेकंड लास्ट बॉल डीप झाला, खालीच राहिला आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल, निधाव चेंडू आणि निधाव चेंडूच्या समाप्तीवरती 23 वरती 3 अशी परिस्थिती. शेवटचा अंतिम बॉल. अक्षय तेटेचे बॉलिंगचा जर विचार केला तर स्लोवर बॉल्स त्याची ताकद आहे. स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आता पाठीमागे आहे जरूर. एक धाव, फेकी करेपर्यंत दुसरी. तिसरा देखील धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली, 3 बनवल्या तिकडे. चौथीचा प्रयत्न होईल का? 3 वरती थांबावं लागेल. 3च्या मदतीनं 3 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 वरती 3 अशी परिस्थिती आहे. जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि त्यानंतर येऊयात आपण या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. 26 धावा बनवल्या, 27 धाव्यांचा गावदेवी स्पोर्ट्स नानकर संघाला जरूर इथून चॅलेंज असेल. तो पूर्ण होईल की रोखलं जाईल या ऐकवण्याकरिता जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि टॉस बॉक्स मध्ये बाबूशाह सर. थँक्यू सो मच. सन्मान्य अरुणजी म्हात्रे साहेब आणि सुनीलजी पाटील यांना विनंती करेन की नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जायचं आहे. जानू स्पोर्ट्स इताडे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मुठवळ अशा 2 संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. चला आपण टॉस करूयात. मुठवल टीमचे कॅप्टन, इताडे संघाचे कॅप्टन दोन्ही पण आहेत आणि टॉस करतोय. कॉलिंग कोण करणार आहे? चला, इताडे संघाकडनं कॉल. टेल असा कॉल आणि हेड इट इज. नाणेफेकीचं कौल जे आहे ते मुठवळ संघ जिंकताय.
विनर संघाचा कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देऊयात. चला, मुठवळ संघाकडे टॉस जिंकलाय. काय म्हणाल मुठवळ टीम, आतापर्यंत कसा परफॉर्मन्स राहिला? कारण की पहिले 2 मॅच तुम्ही खेळलेत, चांगला परफॉर्मन्स, बॅटिंग युनिट, बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही युनिटने चांगली कामगिरी केली आहे. सो आता चॅलेंज वाढत जातील पुढे. सो त्या प्रकारे काय डिसाईड कराल? 3 षटकांची मॅच आहे आणि आतापर्यंतच्या खेळाबद्दल काय म्हणाल? आज क्षेत्ररक्षण देणार प्रथम आम्ही आणि 30 ते 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? स्पर्धा तर खूप छान केलेली आहे आणि प्रथमच इथे आयोजन केलेलं आहे की फ्री टुर्नामेंटचं, आणि याच्या आधी पण डे नाईट ठेवले होते जगन शेट्टीच, दुसरं कोणीच ठेवलं नाही ते. नक्कीच भरपूर चांगली बाईट पाहायला मिळाली. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय मुठवळ संघाने आणि डिसाईड केलंय क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं त्याने बॅटिंग करण्याकरिता. आणि चला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील ओमी केने सर. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. मोठी स्पर्धा, विनामूल्य शुल्क आकारता ही स्पर्धा भरवली गेली आहे. सन्माननीय आदरणीय या परिसरातील भाग्य विधाते जगनशेठ पाटील यांच्या नक्कीच मोठा गंभीर साथ लाभली आहे या स्पर्धेसाठी. आणि या खास करून जानू स्पोर्ट्स इत्यादीची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. मॅच सुरू मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे संघ एका बाजूने आपण पाहतोय, गावदेवी नांदकर आणि त्यांच्या अगेन्स्ट सावध हा संघ मैदानाच्या आतमध्ये. बिग बॅटल जोडला जातोय. नक्की धावसंख्या चेस होईल की धावसंख्या डिफेंड होईल याचं चोख प्रत्युत्तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. येणारे 3 षटकामध्ये बनवायच्यात 27-27. माफक असं लक्ष बालेकिल्ला, जसं म्हटलं आमचे साथी समालोचक, त्यांनी सातत्याने या क्रीडांगणावर सराव करत असतात. गावदेवी नांदकरचे खेळाडू, आणि आज नक्कीच बेनिफिट त्यांना मिळेल. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक, विश ऑल द बेस्ट, शो द क्वालिटी क्रिकेट. समसमान शुभेच्छा. पहिल्या चेंडूवर समोरच्या दिशेनं फटका सुरेख आहे. एका टप्प्याने चेंडूला पाठवून दिलाय. जबरदस्त ड्राईव्ह करत असताना चेंडू सीमा बार. इथं हा पहिला चौकार. सलामीची जोडी मोरेश्वर सुतार आणि त्याच्या सोबतीला अंकित आहे. मोठा बॅटर आहे खऱ्या अर्थाने, विस्फोटक बॅटर. दुसऱ्या बाजूने मिस्टर 360 डिग्री. आडवा बाटण्या लॉफ्ट केलाय. फटका सुरेख, क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने चेंडू थांबणार नाही, पाठवून दिला सीमा बार. इथं हा चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मोरेश्वर सुतारच्या बॅट मधनं. 2 चेंडू आणि 2 चौकार पाहायला मिळाले. फ्लाइंग स्टार्ट नांदकर टीम साठी एक्सलेशन करतोय खऱ्या अर्थाने. खेळाडू कक्षामध्ये बाहेरचा कोणी प्रेक्षक बसू नका, टीमला पॅनल्टी दिली जाईल. आणि पाय देखील आपण वरती घ्या. विनंती असेल, नांदकरचा डगआउट आपण पाय वरती घ्यायचे, बाउंड्रीच्या आतमध्ये पाय आहेत, याच्याकडे देखील लक्ष द्या. आयोजकांची सूचना आली आहे. आपली दिशा दिली. क्षेत्ररक्षक होता तिथे शॉट फाइंडिंगला त्याच्या डोक्यावर ना पाठवून दिला बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा लागणारा चौकार क्रमांक 3. तीन चौकार आले पहिल्या 3 चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दामू स्वीशीट. आणखी एक 1 मोर. चौफेर फटकेबाजीसाठी जाणला जातो मोरेश्वर सुतार. भाट मधनं विस्फोट पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आणि येणारा चौकार क्रमांक 4. काय जबरदस्त बॅटिंग. 4 चेंडू 4 चौकार लागलेत सध्याच्या घडीला.
फुटवर्कचा वापर समोरच्या दिशेनं, यावेळी मात्र कमबॅक करतोय, डॉट बॉल येतोय. 16 धावा फलकावर 5 चेंडूंची समाप्ती झाली. असं वाटतंय की लवकर सामना संपवण्याच्या मूड मध्ये मोरेश्वर सुतार. स्विशिट आणखी एक, वन मोर टाइम, चेंडूला पाठवून दिलाय. स्विशिटचा देखना फटका, चेंडू जातो सीमाबार, येतो आणखी एक चौकार. प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं अशी बॅटिंग नक्कीच मैदानाच्या आतमध्ये व्हायला पाहिजे होती. खऱ्या अर्थाने प्रथम बॅटिंग करत असताना साबट टीमच्या वतीनं, परंतु तशी बॅटिंग झाली नाहीये. टिट फॉर टॅट द्यायचं असतं, परंतु कुठेतरी बॅकफुट जातोय सावध संघ. न्यू बॉलर महेश आलाय दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. महेशच्या खांद्यावर भली मोठी जबाबदारी. आता फक्त विजयासाठी 7 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक 12. पूर्णपणे या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करतोय गावदेवी नांदकर संघ. मोठ्या संघाची हीच मोठी बाब असते की कोणत्याही सिच्युएशन मध्ये ते घाबरत नाही, प्रेशर मध्ये येत नाही, चांगल्या पद्धतीने खेळ सातत्याने करत असतात. आणि या मॅच मध्येही त्याच पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे. पंढरीनाथ वेलेकर आणि जॉनी तिसकर यांचं देखील शुभागमन होत आहे. शुभागमन होत आहे, सुस्वागत केले फटक्याने. अनकेशच्या बॅटमधनं पहिला मोठा ब्लास्ट, पहिला तडाखा, षटकार. तर विनंती असेल नक्कीच जॉनी तिसकर आणि पंढरीनाथ वेलेकर यांना आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. एका धावेची गरज 11 चेंडू मध्ये विजयासाठी गावदेवी नांदकर टीमला. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 8 फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. आणखीसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. स्विशिट, वन मोर टाइम, आणखी एक वेळा पाठवून दिला बॉलला. यावेळी स्विशिटच्या माध्यमातून उडवलाय आणि षटकार ठोकलाय, सामन्याला फिनिश करतोय. आणखीच्या बॅटमधून षटकार. थँक्यू सो मच. नक्कीच दरम्यान शुभ सन्मान केला जातोय या प्रमुख व्यासपीठावर. स्वर्गीय जानू, स्वर्गीय अजय स्मृती चषक 2025 मध्ये सुनीलजी पाटील साहेब विताडे गावचे समाजसेवक, त्यांचा इथे यथोचित शुभ सन्मान केला जातोय. मी मान्यवरांना विनंती करतोय साईनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना नक्कीच सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आहे या विभागातली, कारण